बारीक युरिया आणि जाड युरिया कोणता आहे पिकासाठी बेस्ट? नमस्कार शेतकरी मित्रांनो, STR ॲग्री कोचमध्ये तुमचा सर्वांचा स्वागत. मी तुमचा मित्र सखाराम राठोड. मित्रांनो, आपण शेतात युरिया तर वापरतो, पण बाजारात गेल्यावर कधी आपल्याला बारीक दाण्याचा युरिया मिळतो तर कधी जाड दाण्याचा. मग आपल्या मनात प्रश्न येतो की नक्की चांगला कोणता? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोघांमधील फरक आणि तुमच्या पिकासाठी कोणता फायदेशीर आहे हे सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुख्य माहिती. फरक. दोन जे महत्त्वाचं फरक आहे ते म्हणजे कणाचा आकार आणि मजबूती. शेतकरी मित्रांनो, हा पहा, माझ्या एका बाजूला बारीक युरिया याचे दाणे खूप लहान असतात आणि ते हाताने दाबले की लगेच फुटतात. तर डाव्या बाजूला जाड युरिया त्याचे दाणे टणकत असतात, त्यामुळे वाहतूक करताना याची पावडर होत नाही. आता दोघांमध्ये जर विरघळण्याची प्रक्रिया पाहिली तर सर्वात महत्त्वाचा जो फरक आहे तो म्हणजे हा विरघळतो कसा. बारीक युरिया पाण्यात टाकताच किंवा जमिनीत ओलावा लागताच खूप वेगाने विरघळतो, यामुळे पिकाला नत्र लगेच मिळतो, पण पावसाळ्यात तो वाहून जाण्याची भीती असते. याउलट जाड युरिया हळूहळू विरघळतो, यामुळे पिकाला नत्र दीर्घकाळ आणि गरजेनुसार मिळत राहतो. मुद्दा नंबर 3, वापरण्याची पद्धत. जर तुम्हाला शेतात युरिया हाताने फेकून द्यायचा असेल तर जाड युरिया सर्वात उत्तम आहे, कारण तो वाऱ्याने उडत नाही आणि सगळीकडे सारखा पडतो. पण जर तुम्हाला पाण्यात विरघळून ड्रिपद्वारे किंवा फवारणीसाठी वापरायचा असेल तर बारीक युरिया निवडलेला कधी चांगला. साठवणूक आणि खर्च जर पाहायचं झालं तर साठवणुकीचा विचार केला तर बारीक युरिया हवेतील ओलावा लवकर पकडतो आणि त्याचे खडे तयार होतात. जाड युरिया मात्र बराच काळ सुटसुटीत राहतो. किमतीचा विचार केला तर दोघांच्या दोन्हीच्या किमतीत फारसा फरक नसतो, पण कामाच्या पद्धतीत मोठा फरक आहे. STR ॲग्री कोच स्पेशल सल्ला. 1 मिनिट. तर मग शेतकरी मित्रांनो, कोणता युरिया वापरायचा? जर तुम्हाला उभ्या पिकात फेकून द्यायचा असेल तर जाड युरियाचा वापरा. जर तुम्हाला तातडीने रिझल्ट हवा असेल किंवा ड्रिपमधून द्यायचे असेल तर बारीक युरिया वापरा. पावसाळ्याच्या दिवसात जाड युरिया वापरणे अधिक फायद्याचे ठरते, कारण तो वाहून कमी जातो. शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर STR ॲग्री कोचला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका. आपली शेती आपली प्रगती. धन्यवाद.